कल्याण रेल्वे स्थानकात माथेफिरूचा कारनामा, एक व्यक्ती ओळीची खांबावर चढला, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, तासाभरापासून ट्रेन रखडल्या. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी गुन्हा दाखल, पीडिता गर्भवती असताना खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार, पीडितेसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची खरातची धमकी. अशोक खरातच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची चौकशीतून फार्म हाऊसवरच्या गोष्टी होणार उघड, खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी होण्याची शक्यता. भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री, खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार, देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर. भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, एक अधिकारी मुंबई विभागातला, सूत्रांची माहिती. भोंदूबाबा खरातच्या संस्थांचा पाणी पुरवठा बंद, दारणा धरणातून रोज 39 लाख लिटर पाणी मिळत होतं. श्री शिवनिका संस्थांना दिलं जात होतं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी. भोंदू अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. तर खरातच्या संस्थेला पाणी कुणी दिलं, फडणवीसांचाच सवाल. तृप्ती देसाईंकडे व्हिडिओ आधीच आला होता. देसाईंनी खरातची पत्नी आणि चाकणकरांची तडजोड केली, रुपाली ठोंबरे पाटलांचे गंभीर आरोप, कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा देखील दावा. चाकणकरांना सहआरोपी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती, चाकणकरांना अटक केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील, रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा. उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर खासदारांसोबत खलबतं, ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर बैठकीचं आयोजन, ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा. खरातनंतर आणखी एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा, नांदेडमधल्या एका मठातल्या महाराजावर गुन्हा, 39 वर्षीय महाराजानं महिलेवर केला अत्याचार. 52 वर्षाच्या नराधमाने केला 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पैशांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना, सुरा रोडे या नराधमाला अटक. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या मालमत्तांचा लिलाव, रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 कृषी मालमत्तांचा लिलाव, केंद्र सरकारनं 5 मार्चला लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्येक मतदारसंघात संविधान भवन उभारणार, मंत्री उदय सामंत यांचा निर्णय, भवनासाठी प्रत्येकी 3 कोटी रुपये मंजूर होणार. रानटी हत्तींच्या कळपानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आमदार नाना पटोले यांनी घटनास्थळी केली पाहणी, घटनेची माहिती विधानसभेत मांडणार असल्याची पटोलेंची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा, 48 तासात होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा पॉवर प्लांट उडू, इराणला इशारा. संभाजीनगरमध्ये गॅस पुरवठा निम्म्यावर, गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा, आगामी काळात गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. गॅस तुटवड्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ, धुळ्यामध्ये शिवभोजन थाळी बंद करण्याची वेळ. ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग सासोलीत परतला, काजू हंगाम सुरू असल्यानं शेतकरी चिंतेत.